निवडणुकीच्या अगोदर निवडणूक झाल्यानंतर नाही, निवडणुकीच्या अगोदर मिळून निवडणूक माळशिरसला पण बंगला बांधलेला 3.5 कोटीचा ऊसतोड कामगारांचा मुलगा म्हणून ते राजकारणात आले. मोहिते पाटलांच्या आशीर्वादाने ते आमदार पण झाले. 3-3.5 कोटीचा बंगला बांधला, मोठ्या मोठ्या गाड्या घेतल्या. तसं सोलापुरात पण प्रॉपर्टी घ्यायला त्यांना अवघड नाहीये. पण जनता म्हणायला पाहिजे की मी तर शाश्वती राम सातपुतेला देतो. कामगार आणि मी सोलापूरची नाही. हा मग आहे ना, ती सोलापूरची लेखच आहे. ती बीडवरून आलेली नाहीत प्रणिती शिंदे. मुद्दा विषय काय की राम सातपुते आता आमच्या मित्रांनी सांगितलं प्रणिती शिंदेचं 3 टर्म आमदार आहेत त्या. त्यांचं काम एवढं जर चांगलं असतं तर 2014ला त्यांचे वडील स्वतः उमेदवार असताना त्यांनी स्वतःच्या मतदारसंघातून वडिलांना मताधिक्य मिळवून दिलं असतं. शिक्षण, रोजगार, महागाई ह्याच्यावर भाजप चर्चाच करत नाही. हिंदू मुस्लिम दंगल घडवणे, कायदा सुव्यवस्था बिघडवणे हे भाजपचा मेन अजेंडा आहे. तर बघा सर, पार्सल तुम्ही वायनाड मधून केरळ मधून जाऊन निवडून आणता, तिथं आता तुम्ही सोलापूरला सभेला बोलवता आणि गडकरी साहेबांच्या काळात झालेला आहे. बरं, मध्ये म्हणत होते टमाटो कांदा स्वस्त झाल्यावर रस करून प्या. बाहेर गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की मोदीचे किती हवा आहे, किती त्यांनी कामं केलेली आहेत पंतप्रधान पदासाठी. त्यानंतर उद्धव ठाकरे आहेत, पवार साहेब आहेत. लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी, सागवानी बेड, डिझायनर कपाट, टीपॉय, डायनिंग टेबल, सोफा सेट, शोकेस इत्यादी फर्निचर, हॉटेल, कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर, तसेच टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव, दुमाला, पंढरपूर. नमस्कार, मी सचिन कुलकर्णी. आपण पाहताय शिवशाही न्यूज. शिवशाही न्यूजच्या लढाई लोकसभेची या सत्रामध्ये आज आपण मोहोळ येथील वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि प्रत्येक पदाधिकारी जे आहे ते आपापल्या पक्षाची भूमिका मांडणार आहे. आपल्या उमेदवाराचे जे काही प्लस पॉईंट आहेत ते सांगतील आणि विरोधी पक्षाचे जे उमेदवार आहेत किंवा त्यांचे काही जे ड्रॉबॅक आहेत ते पण सांगतील. एकंदरीत या सोलापूर लोकसभा मतदारसंघामधील जी निवडणुकीची जी रणधुमाळी आता चालू आहे त्या संदर्भात यांच्याशी आपण चर्चा करून आपापल्या पक्षाची काय भूमिका आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये वातावरण तापले. महायुतीकडून राम सातपुते, महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदे, राहुल गांधींची सभा झाली, आता मोदींची सभा होणार आहे. वातावरण कुठेतरी संघर्षमय व्हायला लागले. ग्रामीण भागात किंवा ग्राउंड लेवलला सुद्धा जसं वर नेते मंडळीमध्ये संघर्ष व्हायला लागला तसं खाली पण आता कार्यकर्ते पण आता त्या ठिकाणी संघर्षाकडे चाललेले दिसत आहे. काय सांगाल? मुळात जो वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला, यावेळेस संघर्ष जो ग्राउंड लेवलला आहे तो ग्राउंड लेवलला किंवा स्थानिक पातळीवर संघर्ष जनता विरुद्ध नेता आहे. आत्ताच्या यावेळेच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य येते, जनता एकीकडे आहे आणि नेते एकीकडे आहे. जनता भाजपच्या विरोधात प्रचंड आक्रोश करते, प्रचंड संतप्त आहे. आणि राहिली गोष्ट सभांची, राहुल गांधींची झाली, चांगला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. लोक भरपूर प्रमाणात उपस्थित होते. राहुल गांधींनी जे मुद्दे मांडलेले आहेत म्हणजे 6 महिन्याच्या बालकापासून ते 70-80 वर्षाच्या वृद्धापर्यंत वयोगटाच्या प्रत्येक घटकातील प्रत्येक स्त्री असतील, पुरुष असेल, विद्यार्थी असेल, बेरोजगार युवक असेल, या सगळ्या समाजातल्या सगळ्या घटकांविषयी जे आश्वासनं चांगल्या प्रकारे दिलेली आहेत ती एक आश्वासक म्हणून राहुल गांधीकडे देशाचा नेता म्हणून पाहिलं जात आहे. आणि महाराष्ट्रात तर तुम्हाला माहिती आहे, फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजपवर प्रचंड जनता नाराज आहे, शेतकरी वर्ग प्रचंड नाराज आहे. 30 तारखेला मोदींची सभा आहे. 2014ला पण मोदींची सभा झाली होती, 2019ला पण सभा झाल्या होत्या आणि भाजपला या ठिकाणी मतदान मिळालं होतं. आम्ही स्वतः भाजपचं काम केलं होतं. पण 2 टर्म या ठिकाणचे खासदार अतिशय निष्क्रिय झालेले आहेत. हो, दोन्ही खासदार अतिशय निष्क्रिय आहेत. म्हणजे फक्त लोकांमध्येच निष्क्रिय नाहीत तर त्यांचं संसदेतला अटेंडन्स बघा तुम्ही. हा, मी काय सांगतो तुम्हाला, त्यांनी माळशिरसला पण बंगला बांधलेला 3.5 कोटीचा ऊसतोड कामगारांचा मुलगा म्हणून ते राजकारणात आले. मोहिते पाटलांच्या आशीर्वादाने ते आमदार पण झाले. 3-3.5 कोटीचा बंगला बांधला, मोठ्या मोठ्या गाड्या घेतल्या. तसं सोलापुरात पण प्रॉपर्टी घ्यायला त्यांना अवघड नाहीये. परंतु मोदींची सभा झाल्यानंतर या ठिकाणी भाजपला लीड मिळाला. ही जे होतं 2 टर्म हे यावेळेस होणार नाहीये. 30-29 तारखेला उद्धव ठाकरेंची पण सभा आहे आणि सामान्य जनतेत उद्धव ठाकरेंबद्दल जे प्रेम आहे ते प्रेम या निवडणुकीत तुम्हाला दिसून येईल. सामान्य जनता काय म्हणते, काय वाटतं सामान्य जनतेला? सामान्य जनता काय त्यांना जिकडे जायचं तिकडे जाणार आहे. काय विचारलं तर ते काय बोलायला तयार नाही जनता. तरी सध्या हवा कोणाची? हवा काय दोघाही बीजेपी हवा आहे. बर,
दोघांची बी आहे. बर ह्याच्या आधी कसं होतं 14ला मोदी लाट होती, तशी लाट दिसत नाही. नाही का? नाही दिसत. नाही, संपली असं म्हणता येत नाही, बर पण दिसत नाही. तरी मोदी साहेब म्हणतात की 400 पार. त्यांनी म्हणते ती, बर पण जनता म्हणायला पाहिजे की. बर हम्म. आता इथं राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का नाही तो विषय चर्चेला जाणार. मग त्यांच्याकडे उमेदवार कोण आहे? आता मोदी साहेब तर पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत, विशेष नाही, पण इकडे महाविकासकडे आघाडीकडे अजून चेहराच नाही चेहराच तसा. नाहीये. मग कसं नाही. होणार नेमकं? नाही, आता कसा आहे, विषय फक्त आपला महाराष्ट्राचा आहे. बर पंतप्रधान तर मोदी साहेब होणार जाईल, बर त्यात काय दोमत नाहीये. बर फक्त महाराष्ट्रात विषय थोडासा आपलं हे पक्ष फोडाफोडी, थोडंसं मराठा आरक्षण ह्या विषयावर थोडंसं वातावरण तापलेलं आहे. आणि जनतेत जे रोष आहे वगैरे म्हणते ते तर थोडं खरंच आहे. पण आता इथलं इलेक्शन हे घासूनच होणार आहे तसं बघायला गेलं तर. हम्म. तुमचा मतदारसंघ हा मोहोळ कायम 3 नंबर ठरत असतो. यावेळेस काय होईल? पण आता गेल्या वेळेस माझ्या अंदाजानं 17,000चा लीड बसलेला होता. मग आता ह्या वेळेस माझ्या अंदाजानं इथले स्थानिक आमदार वगैरे जे आहेत ते आता बीजेपी मध्ये असल्यामुळे होईल थोडंफार 10,000-20,000 15,000 असा लीड कमी जास्त होऊन जाईल, प्लस मायनस. काय शाश्वती का कोणाबद्दल देताय तुम्ही आता सध्या? आता आम्ही तर शाश्वती राम सातपुतेला देतो. काय जरी झालं तर थोडासा विरोध आहे, नाही असं नाही, परंतु 1,00,000-1,50,000 लाख 2 लाखाचा हे जे लीड होता पहिला महाराजांना, मग त्यात थोडंसं प्लस मायनस होईल 50,000 60,000 मतदान. आता हे म्हटले 2 खासदार आम्ही बघितले नाही, मग राम सातपुते पण आता खासदाराचे कामं कसे असतात, थोडंसं पहिला तर निष्क्रिय होताच होता, हे पण थोडंसं कधी महाराज असल्यामुळे इकडे इकडे त्यांचं ते मौन वगैरे ही थोडं बऱ्याचशा गोष्टी होत्या महाराज असल्यामुळे. हो, जाणवतोय ना थोडं. हो, लोकांना कसं सांगता काय? मग म्हणून तर हा इथला उमेदवार बदललेला आहे ना आता. कार्यक्षम कशासाठी आणलेला आहे तर पहिले 2 निष्क्रिय थोडेसे निघल्यामुळं कार्यक्षम आणलेला आहे. आणि हा चांगला यंग आहे, धडाडीचा कार्यकर्ता आहे. आणि तो स्वतःच म्हणता येत की आम्ही ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे, त्याच्यामुळे आणि माळशिरसमध्ये बऱ्यापैकी त्यांनी काम चांगलं केलेलं आहे. ऊसतोड मजुरासाठी कुठे प्रश्न विचारला? 4.5 वर्ष ते आमदार आहेत. ऊसतोड मजुराचा मुलगा म्हणून आमदार झाले ते. 4.5 वर्षात ऊसतोड मजुरांविषयी, त्यांच्या मुलांविषयी, त्यांच्या शिक्षणाविषयी, स्थलांतरित मजूर असतात ते, त्यांच्या आरोग्याविषयी, शिक्षणाविषयी, त्यांच्या जीवनमान उंचावण्याविषयी विधानमंडळात किती वेळा राम सातपुतेंनी प्रश्न मांडले. प्रणिती शिंदेच्या यंग आहे अजून आमदार, आता ज्येष्ठ आलेला आहे. पण यंगच आहेत ना, होय ना. 3 टर्म आमदार आहेत. त्यांनी पण त्यांच्या मतदारसंघाविषयी अनेक काढलेले आहेत. पण त्यांनी सांगतात ना, राम सातपुते स्वतः काय नाही, राम ऐका, राम विषय वायाचा नाही, विषय मी ऊसतोड मजुराचा मुलगा म्हणूनच ते मांडतात. त्यांनी मुद्दे मांडण्यापेक्षा 10 वेळा तेच सांगितलं की मी ऊसतोड मजुराचा मुलगा आहे, मी सामान्य कुटुंबात आलोय, माझे आई वडील गरीब होते, घाम काढायला. ऐका की कामगार आणि मी सोलापूरची लेक. नाही, हा मग आहे ना, ती सोलापूरची लेखच आहे, ती काही बीडवरून आलेली नाहीत प्रणिती शिंदे, मुळात मुद्दा स्थानिक कुठून आले, त्यांचा इतिहास विषय काय आहे की राम सातपुते जी सांगतात की मी ऊसतोड मजुराचं काम, त्यांच्या समाजासाठी विधानमंडळात त्यांनी 4.5 वर्षात किती प्रश्न मांडले, हे नाही का महत्वाचं? मग जर त्यांच्या ज्या ऐका ज्या काय विषय म्हणणार, काय करणार सांगा मला, तुम्ही सांगा. 2.5-3 वर्षावर तुमचे कोरोनातच गेलेत. कोरोनाचा विषय होतो, विधानमंडळात तुम्ही प्रश्न विचारायला उपस्थित राहू शकत नव्हता का? अधिवेशन होती, आता लास्टचं अधिवेशन झालं, त्यात तर काय केलं तुम्ही? 4.5 वर्षात तुम्ही ज्या समाजातून येता त्या समाजाच्या प्रति तुम्ही प्रश्न विचारू शकत नाही. उद्या 5 वर्ष काय गॅरंटी आहे की संसदेत गेल्यानंतर आमच्या सगळ्या शेतकऱ्याविषयी विचारतील, मराठा आरक्षणाविषयी विचारतील? 4.5 वर्षाचं क्रेडिट त्यांचा रिपोर्ट काढत येत आहे. 4.5 वर्षात त्यांनी विचारला का प्रश्न? त्यांच्या ज्या समाजातून ते आलेले आहेत त्या समाजाविषयी विचारले नाहीत. मग आमच्यासारख्या सामान्य माणसाविषयी कशावरून विचारतील? 4.5 वर्षात अधिवेशन किती वेळा झालं, किती वेळेचं अधिवेशन, 3-3 दिवसाचं, 4-4 दिवसाचं अधिवेशन किती झाली हे आमच्या मित्रांनी जरा सांगू द्या. नागपूर अधिवेशन 3 दिवसात गुंडाळलं ह्यांचं सरकार असताना, मुंबई अधिवेशन पावसाळी असून 4 दिवसात गुंडाळलं. 4 आणि 5 आणि 6 दिवसाच्या वर अधिवेशन चालली नाही. पहिले ते 3-4 अधिवेशन पहिले 2 वर्षातली, त्याचं पण उत्तर द्यावं. मग कधी प्रश्न मांडणार? म्हणणं काय, पहिले 2 खासदार दिसले नाही असं ऐकाय लोकांचं म्हणणं काय? बरं, आता हे दिसतील किंवा हे इथं थांबतील, कशावर तुम्ही म्हणताय? लोकांचं म्हणणं दिसलं नाही असं जे आमच्या मित्रांनी सांगितलं. लोकांचं नाही, मित्रांनी सांगितलं ना. लोकांचं म्हणणं खासदार कुठल्या कामासाठी असतो? खासदार आपण निवडून देतो देशाची सुरक्षितता, देशात संसदेत करणारे कायदे, ह्या सगळ्या गोष्टीसाठी खासदार निवडून येतो. खासदार आपल्या मतदारसंघात लग्नाच्या कार्यक्रमाला किंवा ह्याच्या कार्यक्रमाला यासाठी निवडून देत नाही. आपण काय पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार निवडून देत नाही जिथं वेळ मिळतो. खासदार 6 विधानसभा मतदारसंघामध्ये एक खासदार आपला, 6 विधानसभा मतदार, 6 आमदारांच्या बरोबर आपला एक खासदाराचं कार्यक्षेत्र आहे.
त्याच्यामुळे खासदार एवढा संपर्क, आमदारासारखा संपर्क सर्वसामान्यांबरोबर येईल हे कुठल्याच खासदाराच्या बाबतीत शक्य नाही. आणि आता आमच्या मित्रांनी सांगितलं प्रणिती शिंदेचं 3 टर्म आमदार आहेत त्यांचं काम एवढं जर चांगलं असतं तर 2009ला पहिल्यांदा प्रणिती शिंदे आमदार झाल्या, तर 2014ला त्यांचे वडील स्वतः उमेदवार असताना त्यांनी स्वतःच्या मतदारसंघातनं वडिलांना मताधिक्य मिळवून दिलं असतं. 2019ला मताधिक्य मिळवून दिलं असतं. एवढे कार्यक्षम जर आमदार असते तर त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघातनं दोन्ही टर्ममध्ये त्यांचे वडील स्वतः काँग्रेसचे उमेदवार असताना मागे राहिले. आणि ते आता आम्ही असं करू, आम्ही हे करू, आम्ही नाही करू. आणि आता जे सांगितलं पार्सल परत झालं. आता तसं जर आपण बोलायचं म्हटलं तर तुम्ही आता प्रश्न विचारला की नरेंद्र मोदींसमोर आता पंतप्रधान पदाचा चेहरा कोण. काल सोलापूरला सभा झाली, राहुल गांधी आले होते. राहुल गांधी यांचं मूळ कार्यक्षेत्र कुठलं? त्यांचा वडिलांपासूनचा मतदारसंघ उत्तर प्रदेश मधला. ऐका नागरिक आहेत ना ते पण राम सातपुते काय देशाच्या बाहेर आलेत काही लढवाला. बीडचं पार्सल, उत्तर प्रदेशचं पार्सल तुम्ही वायनाड मधून केरळ मधून जाऊन निवडून आणता, तिथं आता तुम्ही सोलापूरला सभेला बोलवता आणि त्यांची सभा झाल्यामुळे आम्ही पुढे जातो म्हणून सांगता. मग ह्याचा कॉन्ट्रोवर्सी किंवा तुम्हीच तुलना करायची. सर्वसामान्य नागरिक तुलना करत असतात. आता जे आमच्या एका सर्वसामान्य नागरिकांनी सांगितलं दोघांचं पारडं जड आहे किंवा हे आहे, हे समोर आहे. सगळे सर्वसामान्य नागरिक समोर येऊन बोलणार नाहीत. कार्यकर्ते जे काम करतात ते आपापल्या पक्षाची बाजू म्हणणार, समोर बोलणार. सर्वसामान्य माणसाला विचारू, हायवे झालाय कोणाच्या काळात नेमका झाला? सुनीलकुमार शिंदेच्या काळात झाला का आपल्या यांनी केला? गडकरी साहेबांच्या काळात झालेला आहे. बर, पलीकडचे लोक म्हणतात की आम्ही त्यावेळेस असताना गडकरी साहेबांच्या काळात झालेला हायवे. बर, 10-15 वर्षाखाली कारण 10 वर्षापासून आम्ही राजकारण झालेलं, त्यामुळे इथं काय भाजपचेच खासदार होते. बर, विकास झाला का? मग विकास झाला, रस्ते वगैरे, बाकीच काय विकास नाही एवढा झालेला इथं. कोणाच्या काळात झाले? बर, कोणाच्या काळात झाले? बोला. असं स्पेसिफिक प्रश्न विचारण्यापेक्षा मी विचारायला सांगतो अजून तुम्हाला. काय विकास झाला? दुसरा विकास काहीच नाही. सामान्य जनतेचं म्हणजे कसं झालं माहितीये का, शेतकरी ही भाजपवर नाराज आहेत सध्या. बर, हो, नाराजी आहे. शिक्षण, रोजगार, महागाई ह्याच्यावर भाजप चर्चाच करत नाही. हिंदू मुस्लिम दंगल घडवणे, कायदा सुव्यवस्था बिघडवणे हे भाजपचा मेन अजेंडा आहे. मेन चांगले एखादा महागाई वाढली, शेतकऱ्याचा शेतीमाल आयात निर्यात असं काही नाहीये. यांना फक्त हे काय सांगतो, फक्त हा विषय फक्त आपल्या महाराष्ट्रापुरताच आहे. तुम्ही बाहेर जाऊन बघा. बाहेर गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की मोदीचे किती हवा आहे, किती त्यांनी कामं केलेली आहेत. हे फक्त महाराष्ट्रात ही चिघळलेलं आहे. तुमच्या जरांगे पाटलापासून सगळं चिघळलेलं वातावरण आहे. पक्ष फोडाफोडी आणि जरांगे पाटलाचं थोडंसं आरक्षण, मराठा आरक्षण आहे. सगळं व्यापारी सांभाळायचं. कांदा निर्यात बंदी अभ्यास करा. 10 दिवसापुरती उठवली जाते. व्यापाऱ्याचा माल निर्यात होतो, परत 2 महिन्यासाठी कांदा निर्यात बंदी घातली जाते. परत व्यापारी माल घेतात, गुजरातचे व्यापारी निर्यात करतात. तुम्ही नीट बघा त्या बातम्या. कोणी निर्यात केला? मुळात काय आहे, कांदा उत्पादक शेतकरी हा अल्पभूधारक शेतकऱ्यामध्ये मोडतो. तुम्हाला आठवत असेल, शरद पवार कृषी मंत्री होते त्यावेळेस पण कांद्याचे भाव वाढले म्हणून भारतीय जनता पार्टीचे खासदार संसदेत कांद्याच्या माळा घालून गेले होते आणि काही करून कांद्याचे दर कमी करा म्हणून सांगितलं होतं. पंतप्रधानांनी शरद पवारांना त्याच्यावर उत्तर द्यायला लावलं. शरद पवारांनी प्रतिक्रिया त्याच्यावर उत्तर देताना सांगितलं की कांदा उत्पादक शेतकरी हा अल्पभूधारक आहे. 3-4 वर्षानंतर कधीतरी एकदा त्याला त्याच्या पिकाला भाव मिळतो. कांदा हा अत्यावश्यक नाही, हा इच्छिक आहे. सदाभाऊ खोत जे आज महायुतीत आहेत ते मध्ये म्हणत होते टमाटो कांदा स्वस्त झाल्यावर रस करून प्या, महाग झाल्यानंतर थोडा कमी खावा, पण शेतकऱ्याला 2 पैसे मिळते ते बंद करू नका, ते कमी करू नका. शरद पवारांना ही मागणी केल्यानंतर शरद पवारांनी संसदेत ठामपणे सांगितलं की काहीही झालं तर मी ह्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना असा देशोधडी लागू देणार नाही, मी कांद्याची निर्यात बंदी करणार नाही. आणि आज जर कांद्याला 3-4 वर्षातून थोडा भाव मिळत असेल आणि त्याची निर्यात बंदी तुम्ही करताय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कांद्याची मागणी असते ना, हा ठीक आहे ना, तुम्ही उत्पादनापेक्षा जास्त उत्पादित झाला म्हणून केली, तिथं मागणी आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये जास्त भावाने मागणी आहे. आता भाजपचे प्रवक्ते इथले पदाधिकारी अविनाश पांढरे यांनी सांगितलं की खासदार, ऐका, अविनाश पांढरे यांनी आता सांगितलं की खासदारांची कामं काय लग्नाला बिग्नाला जाणं नसतं. ते आम्हाला पण मान्य आहे, खासदारांची कामं लग्नाला वगैरे जाणं नसतं, पण लोकप्रतिनिधी कार्यकर्त्याच्या आणि नागरिकांच्या सुखदुःखात मिसळतात, त्याला काय तुम्ही क्रायटेरिया लावू शकत नाही. ऐका, तिसरी गोष्ट, दिल्लीत राहावं लागतं ना, पण दिल्लीत अटेंडन्स बघा तुम्ही, सिद्धेश्वर स्वामींचं संसदेतली उपस्थिती काढून बघा, सगळ्यात कमी उपस्थित खासदारांपैकी किती आहेत, त्यांच्या मंजूर निधीतनं किती टक्के निधी खर्च केला बघा तुम्ही. भाजपच्या सगळ्या खासदारांमध्ये निधी खर्च शेवटून 2 नंबरला आहेत सिद्धेश्वर महास्वामीजी.
त्यांनी सांगितले प्रणिती शिंदे जर एवढे ऍक्टिव्ह खासदार असतील तर 2014 आणि 19ला मध्यमधनं शिंदे साहेबांना लीड. मुळात 2014ची आणि 19ची निवडणूक जशी झाली होती जनता विरुद्ध नेता, काँग्रेसच्या कारभाराला कंटाळून जनतेनं मोदीवर विश्वास ठेवून मतदान केलं होतं. आज तीच परिस्थिती झाली. 10 वर्षानंतर जनता परत एकदा वरपडली. जनतेला कळलं की आता पण आपण 2014 सारखं 19 सारखं आपल्याला करावं लागतं, निर्णय घ्यावा लागतं की मोदीच्या विरोधात सामान्य जनता म्हणून आपल्याला विरोधात मतदान करावं लागतंय. त्यामुळे कुठल्या नेत्यांना किती लीड दिला हे 2014च्या ह्याच्यावर गेला तुम्ही तर आता तीच परिस्थिती झालेली आहे. 2014ला जेव्हा जनता नेता होती आता तीच परिस्थिती झालेली. तिसरा मुद्दा यांनी मांडली की नरेंद्र मोदी समोर ऑप्शन नाही. 2014ची एकच निवडणूक अशी झाली की भाजपनं नरेंद्र मोदीला पंतप्रधानाचा चेहरा म्हणून दाखवलं. 2009ला तुम्ही 2002ला किंवा 4ला तुम्ही बघितलं नाही का? 2009ला तुम्ही बघितलं नाही का? भाजपनं ज्यावेळेस अडवाणींना चेहरा म्हणून केलं होतं, शायनिंग इंडिया म्हणून कॅम्पेनिंग केलं, सपशेल पराभव झालाच ना त्यांचा. आणि राहिली गोष्ट आघाडी करून लढत असताना आमच्या ज्यावेळेस निवडणूक पश्चात अनेक राज्यात भाजपनं निवडणूक पश्चात मुख्यमंत्री ठरवले आहेत. कुठं मुख्यमंत्री ठरवून तुम्ही राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका घेतलेल्या आहेत? त्यानंतर आम्ही समविचारी पक्ष एकत्र बसून एक चांगला नेतृत्व कोणतरी सगळ्यांच्या चर्चेतून निघू शकतो ना. आणि आमच्याकडे कॅपेबल उमेदवारांची कमतरता नाही. ऐका की आता माझं होऊ द्या. आमच्याकडे कॅपेबल उमेदवारांची कमतरता नाही. राहुल गांधी अतिशय कॅपेबल उमेदवार आहेत पंतप्रधान पदासाठी. त्यानंतर उद्धव ठाकरे आहेत, पवार साहेब आहेत, अनेक उमेदवार आहेत. चर्चेतून उद्धव ठाकरे का होऊ शकत नाहीत? युतीतनं आघाडीतनं जर ठरलं विषय जागेचा नाही, विषय जागा कमी. आता यांचा जागा जास्त असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केलीच की यांनी. तो विषय जागेचा नसतो. युती आघाडीमध्ये कुणीही पुढे येऊ शकतं, नावं कुणाचेही पुढे येऊ शकतात. उद्धव ठाकरेंचं 2.5 वर्षातलं काम बघितलं तर करायला काय हरकतच नाही. राहिली गोष्ट यांच्याकडे मोदींच्या चेहऱ्याशिवाय दुसरा लायकच चेहरा नाही, त्यामुळे यांनी मोदी ठेवलेला आहे. जनता त्याच्यावर पण उत्तर देईल ना. भले आम्हाला अपयश आलं, या टर्मला आलं, जनता पुढच्या यायला देईल. परंतु त्यांच्यात मोदी सोडून जर चेहरा दुसरा नसेल. मला सांगा, मंत्रिमंडळात 2014 पर्यंत काँग्रेसच्या मंत्रिमंडळातले सगळे मंत्री जनतेला पाठवते. 2014च्या मंत्रिमंडळातले 14च्या अगोदरच्या मंत्री मनमोहन सिंग सरकारच्या काळातले सगळे मंत्री जनतेला पाठवते. आज किती मंत्री जनतेच्या संपर्कातले आहेत? किती जनतेला माहित आहेत? कृषी मंत्री माहित आहेत, अर्थमंत्री शिव्या खातात म्हणून अर्थमंत्री माहित आहेत. राहिली गोष्ट तुम्ही रस्त्याचं म्हणलात. इन्फ्रास्ट्रक्चर हा कुठलंही सरकार आलं तरी करतच असतं. गडकरी साहेबांनी अतिशय चांगलं काम केलं. भाजपमध्ये एकमेव नेता लायक आहे तर ते गडकरी साहेब आहेत. हे विरोधकही मान्य करतात. अनेक विरोधी राज्यांना सुद्धा गडकरी साहेबांनी चांगला निधी दिलेला आहे. मग नॅक कमिटी का बरं गडकरी साहेबांच्या नरेंद्र नाही काय नाही नरेंद्र आमचं अभिनंदन करू नका. आम्ही अंधभक्त नाही. आम्ही चांगल्या कामाचं ऐका, आम्ही चांगल्या कामाचं कौतुक करणारी माणसं. यांच्यासारखं अंधभक्त नाही, उच्चतम क्वालिटीचे अंधभक्त आहे. चांगल्या माणसाला चांगलं म्हणणारे आम्ही. गडकरी साहेबांनी काम चांगलं केलं. थांबा, गडकरी साहेबांनी काम चांगलं केलं तर केंद्राची नॅक कमिटी फक्त गडकरी साहेबांच्या खात्यावर का ताशेरे ओढली? म्हणजे गडकरी साहेब महाराष्ट्रातलं मराठी नेतृत्व पुढे चाललेलं दिल्ली शहरांना कधीच बघवलेलं नाही. हे आजपर्यंतचा इतिहास आहे. तेच गडकरी साहेबांच्या हे झालं. गडकरी साहेब एवढं चांगलं देशाचं नेतृत्व करत असताना त्यांचं 3ऱ्या 4थ्या यादीत तुम्ही नाव डिक्लेअर करता. महाराष्ट्रातून महाराष्ट्राचा कमका नेता म्हणून त्यांनी भाजप वाढवलं. चुकीची माहिती दिली आमच्या मित्रांनी. नाही ऐका सांगतो. चुकीची माहिती दिली त्या आमच्या मित्रांनी. महाराष्ट्रातली एकही जागा तोपर्यंत जागा वाटप झालेलं नव्हतं. ज्या वेळेस महाराष्ट्रातलं पूर्ण महायुतीचं जागा वाटप झालं, भाजप एका वेळेस महाराष्ट्रातल्या 20 जागा मराठी माणसाचं ऐका 2 मिनिटं. मराठी माणसाचं खच्चीकरण झालं. म्हणून कधी खच्चीकरण झालं? 1991ला राजीव गांधीची हत्या झाली आणि आता ज्यांचं नाव ह्यांनी घेतलं की होऊ शकतात म्हणून जे 91ला जे अजितदादा बारामतीचे खासदार होते त्यांचा राजीनामा घेऊन शरद पवार बारामती लोकसभेच्या पोटनिवडणूक दिल्लीला निवडून गेले. सुरेश कलमाडींचा त्याला पुढे हे करायला लावलं. पंतप्रधान पदाचं उमेदवारी डिक्लेअर करायला लावली. हे झालं, मतदान झालं आणि शरद पवार त्याच्यामध्ये 3ऱ्या 4थ्या नंबरला गेले. आणि ज्यांनी निवृत्ती जाहीर केली होती ते PV नरसिंहराव त्यावेळेस पंतप्रधान पदाचे उमेदवार झाले. हे मराठी मी सांगतोय ते फक्त महाराष्ट्र हे राजकारण असतंय, हे प्रवाही राजकारण असतंय. त्याच्या पाठीमागं किती नेते आहेत, किती खासदार आहेत, ह्या काय किती लोक आहेत, ह्या सगळ्या गोष्टीवर ह्या सगळ्या विषय पुढचे ठरत असतात. त्याच्यामुळे विनाकारण भावनिक अस्मिता देणं
कारण त्यांना सगळं चांगलं जमतं. 2019ला आम्ही मिळून प्रचार केला होता. इथं शिवसेनेचा उमेदवार होता, जागा शिवसेनेकडे विधानसभेला आम्ही विधानसभेला मिळून प्रचार केला होता. भाजपनं पण प्रचार केला होता. इथं पडलेल्या मतामध्ये भाजपची पण काय थोडीफार असं मतं पडली होती. युती त्यांनी मोडली, त्यांनी समोर गेले आणि त्यांनीच आमच्यावर आरोप करतात. ही चुकीची गोष्ट आहे. त्यांनी एकदा मनोमन मान्य करायला पाहिजे. युती मोडून झालेला आहे ते. आता ऐका, आता आपण 2014ला 19ला निवडणुकीच्या अगोदर निवडणूक झाल्यानंतर नाही, निवडणुकीच्या अगोदर मिळून निवडणूक तुम्ही घात केला होता. उद्धव ठाकरे एकट्याच्या दमावर 63 जागा निवडून आणल्या. तुमच्या बरोबर युतीत असताना 56 झाल्या. उद्धव ठाकरेंनी एकटे लढून 63 जागा आणल्या. जागा निवडून आल्या भाजपच्या बरोबर युती करून 56 जागा आल्या. त्यांनी घात केला नेहमी युतीत. 1985 देवेंद्र फडणवीस सरकार पाहता यंत्री मानल्यावर राजकारणात आला. त्यावेळेसपासून युतीला प्रश्न, किती लीड मिळण्याची अपेक्षा आहे तुम्हाला? आमची अपेक्षा आहे, मागच्या वेळेस 2014ला आमच्या बरोबर कोणच नसताना आता महेश देशमुख आमचे जरी आता आमच्याबद्दल शत्रुत्वानं बोलत असतील तर मी त्यांचं कौतुक करेन. 2014ला त्यांच्याही पक्षाचे काय वरिष्ठ, आमच्या पक्षातले काय पदाधिकारी आणि समोर विरोधी पक्षात राष्ट्रवादी काँग्रेस आणि सगळे होतेच. महेश देशमुख आणि त्यांच्या टीमनं 2014ला आमच्या बरोबर मिळून ऐका मिळून काम केलं. 2009ला जिथं सुशील कुमार शिंदेना 37,000चा लीड होता, तो 37,000चा लीड कट करून आम्हाला 16,000चा लीड मोहोळ विधानसभा मतदारसंघातून 2014ला मिळाला होता. ऍडव्होकेट शरद बनसोडे. तो लीड त्याच्यापेक्षा जास्त लीड म्हणजे 37 आणि 16 50 ते 55,000चा लीड मोहोळ विधानसभा मतदारसंघात 50 ते 55,000चा सध्याच्या परिस्थितीत लीड प्राप्त राजकीय परिस्थितीनुसार जे गणित बदलत असतात मोहोळ विधानसभा मतदारसंघात, मोहोळमध्ये म्हणत नाही, मोहोळ विधानसभा मतदारसंघात आम्हाला मिळेल अशी आमची अपेक्षा आहे. आणि त्या दृष्टीने आमची वाटचाल चालू आहे. आमचं म्हणणं काय आहे, आता अविनाश पांढरेंनी सांगितलं की 2014 त्यांना एक कळत नाही की 2014ला शिवसेना आणि उद्धव ठाकरे तुमच्या सोबत होते, त्यामुळे तुम्हाला सगळीकडेच लीड मिळालेला आहे. आज आम्ही तुमच्या सोबत नाही, लक्षात घ्या. तुम्हाला 6 महिन्यात एक मिनिट मागची वस्तुस्थिती घ्या, पुढचं कळणार आपल्याला 4 जूनला. 2014ला ह्यांनी जे सांगितलं शिवसेना बरोबर आहे, लीड मिळाला. आम्ही मान्य पण केलं की त्यांनी आमच्या बरोबर काम केलं आम्ही मान्य करतोय. 2019ला पण त्यांनी काम केलं. पर्टिक्युलर महेश देशमुखनं आमच्याबरोबर काम केलं, मी मान्य करतो. त्यांचे काही पदाधिकारी, वरिष्ठ पदाधिकारी 2014ला त्यांनी जे सांगितलं शिवसेना बरोबर असल्यामुळे लीड मिळालं. 6 महिन्यानंतर 2014ला शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी सगळे वेगवेगळे लढवले असताना सुद्धा शिवसेनेपेक्षा भाजपच्या उमेदवाराला ह्या मोहोळ विधानसभा मतदारसंघात तब्बल 11,000 मतं जास्त आहेत. ही पण वस्तुस्थिती मान्य करावी लागेल. आम्ही म्हणत नाही की आम्ही म्हणजे ते कमी पडले किंवा आम्ही वाढलो. ते पण प्रामाणिक कार्यकर्ता त्यांच्या पक्षाचं काम करतात. त्यांना पण ही मान्य करावं लागेल की आम्ही प्रामाणिकपणे पहिल्यापासून आम्ही जे चिन्ह धरलंय आम्ही आमच्या पक्षाचं काम करतोय. आम्ही स्वतःच्या आता वरिष्ठांची जी भूमिका आहे, आम्ही आमच्या पक्षाच्या ठिकाणी ठाम आहे. ह्यांनी आमची युती म्हणून आता महाविकास आघाडी त्यांनी स्थापन केलेली आहे. इतके दिवस मागच्या 5 वर्षापर्यंत आमच्या बरोबर होते. त्याच्यामुळं आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहे. त्यांनी त्यांची 2019 पासून त्यांनी भूमिका बदलली. त्यांनी त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांनी त्यांचा प्रयत्न करणार आहेत. जनता आपल्या मतपेटीतून बटनावर उत्तर देणार आहे. 4 जूनला जे काय असेल ते असेल चित्र, भाजपला लीड मिळेल किंवा काँग्रेसला लीड मिळेल. मी माझी परिस्थिती सांगितली. आमचा अभ्यास आहे 50 ते 55,000 लीड भाजपच्या उमेदवाराला या मतदारसंघातून मिळेल. 2014ला यांनी म्हणते की ठीक आहे आमच्या बरोबर लीड मिळाला, यांनी मान्य केलं, मन मोठं केलं त्यांनी. ती खरी वस्तुस्थिती न मान्य करून तर करतात काय. तिसरी गोष्ट काय, त्यांनी 14च्या विधानसभेत सांगतात. विधानसभेला हे खरं आहे की 2014ला तिरंगी लढत झाली, इथं चौरंगी लढत झाली. त्यात भाजपच्या उमेदवाराला आमच्या उमेदवारापेक्षा 11,000 मतं जास्त पडली, हे खरं आहे. पण त्यानंतर परत 2016ला इथली नगरपालिका निवडणूक झाली. आमचे 6 नगरसेवक यांचे 2 झाले, एक 9 मतांना आला आणि एक 17 मतांना आला. म्हणजे भारतीय जनता पार्टीचं नगरपालिकेपर्यंत निवडणूक सगळी पूर्ण म्हणजे यांचं वातावरण संपलं. 14च्या विधानसभेचं जे सांगत असतील 14चा यांचा उमेदवार स्थानिक होता, दोन्ही उमेदवार बाहेरचे होते. त्यामुळे यांच्या उमेदवाराला जरी मतदान पडलेलं असलं तर स्थानिक बाहेरचं उमेदवार आणलं म्हणजे पार्सल घेतलं. आता एक लक्षात घ्या, त्यांनीच कंट्रोवर्सी मगाशी आमच्या लोकसभेच्या उमेदवाराला पार्सल म्हणत होते. नाही मान्य केलं की घेतले आणि आम्हाला त्याचा फटका बसला. आम्हाला फटका बसला, आम्ही मान्य करतो. बाहेरचा उमेदवार घेतला, आमचं चुकलं, बाहेरचा उमेदवार घेतला, आम्हाला फटका बसला, मान्य करतोय. ऐका की, पण आता आमचा उमेदवार स्थानिक आहे, बरोबर. राहिली गोष्ट लीडचा, तर आज त्यांनी त्यांच्या पक्षाचं मांडणार, मी माझ्या पक्षाचं मांडणार. मी
मी जनतेचं मानणार. कळलं. राहिली गोष्ट ह्या लोकसभा मतदारसंघातील जनतेनं मग मराठा असू द्या, शेतकरी असू द्या, युवक वर्ग सुशिक्षित बेरोजगार युवक वर्ग असू द्या आणि ठाकरे आणि पवारांना मानणारा पारंपरिक जो मतदार वर्ग आहे पारंपरिक तो मतदार, असे 4 प्रमुख वर्ग भाजपवर प्रचंड नाराज आहेत. त्यामुळं मोहोळ तालुक्यातून कमीत कमी 30,000 क्रॉस लीड प्रणिती शिंदेना मिळणार. सामान्य जनता काय म्हणते? सामान्य जनता काय असंच म्हणते, बटनातच दाखवणार तुम्ही, आता काय सांगत नाही. असंच म्हणते. बटन दाबल्यावर कळत. असंच म्हणते, सांगतात किती असंच म्हणते. त्यांच्यासारखं कोणासारखं नाही नाही, जनता काय म्हणते माहितीये का, बाहेर 10 वर्षात काय झालंय काय नाही, कुणाला होरपळलंय कुणाला चांगलं झालंय, की त्या हिशोबाने त्यांचं काम चालू आहे असं बोलून दाखवत नाही. बटन दाबल्यावर सांगणार काय 60 वर्षात चाचणीपासून इमानापर्यंत काँग्रेसनं भारतीय जनता पार्टीनं काय केलं? नाही नाही, लीडचं काय सांगता येत नाही, मला तर काय सांगता येत नाही, तेवढा माझा अभ्यास नाही. तुमचं काय म्हणणं आहे? आमची काय जनता नाराज आहे, ते साजून नंतरच मतदान पेटतं. बटन दाबल्यावर बटन दाबल्यावर जनता नाराज आहे म्हणली की प्रमुख संपला विषय. एकंदरीत भारतीय जनता पार्टी असेल किंवा महाविकास आघाडी असेल, या दोन्ही जे पदाधिकारी आहेत त्यांनी आपापली बाजू भक्कमपणे इथं मांडलेली आहे आणि अतिशय हेल्दी अशी चर्चा इथं झाली. दोन्ही बाजूच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाची जी ध्येय धोरणं आहेत ते ठामपणे इथं आपल्यासोबत बोलताना मांडलेली आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट कबीर सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.